अकोला जिल्ह्यातील अनेक रस्ते लागोपाठ मृत्यूला कारणीभूत ठरत असून हे रस्ते आपल्या खराब दर्जाने कुख्यात गुंडच ठरत आहेत। हिवरखेड तेल्हारा या कुख्यात मार्गामुळे हिवरखेडच्या एका निष्पाप महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। यापूर्वी सुद्धा अकोला जिल्ह्यातील कुख्यात रस्त्यांवर अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली असून हे सर्व अपघात मृत्यू नसून एक प्रकारे नालायक यंत्रणा, झोपेचे सोंग घेतलेले लोकप्रतिनिधी, अधिकारी, अभियंते, कंत्राटदार, शासन, प्रशासन आणि भ्रष्टाचारात बरबटलेल्या संबंधितांची केलेल्या हत्याच आहेत आणि त्यांच्यावर हत्या करणाऱ्यांप्रमाणेच कार्यवाही व्हावी असा आरोप संतप्त नागरिक करत आहेत। हिवरखेड येथील विधवा महिला पुष्पा जयदेव ठाकरे वय 50 वर्ष या दिनांक 1 डिसेंबर मंगळवार रोजी आपल्या मुलाला महेंद्र सोबत दुचाकीवर तेल्हारा येथे जात होत्या, परंतु रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गोर्धा ते बेलखेड दरम्यान रस्त्यांवरील धूळ, माती आणि दगडांमुळे दुचाकी स्लिप होऊन दोघेही मायलेक दुचाकीसह रस्त्यांवर आदळले। यामध्ये पुष्पा ठाकरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। उपस्थित व्यक्तींनी त्यांना तात्काळ तेल्हारा येथे नेले। तेथून त्यांना रुग्णवाहिकेने अकोला येथे रेफर करण्यात आले, परंतु त्यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्यांना स्वखर्चाने नागपूर येथे न्यावे लागले। परंतु 2 डिसेंबर बुधवारी पहाटे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। नागपूर येथे शवविच्छेदनानंतर हिवरखेड येथे सायंकाळी त्यांच्यावर शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून एकीकडे जनतेला विकासाचे स्वप्न दाखवून मतदारसंघात भकास करणारे आणि दुसरीकडे जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे तथाकथित कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय असे दोन्ही प्रकारचे लोकप्रतिनिधी एकाच माळेचे मणी असल्याची भावना सुद्धा जनतेत निर्माण होत आहे। कारण कंत्राटदाराने लोकप्रिय लोकप्रतिनिधींच्या 10 दिवसांच्या अल्टिमेटमची पुंगळी करून फेकण्याला अनेक महिने झाले असतानाही संबंधित कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधींनी अकोला जिल्ह्यातील कुख्यात रस्त्यांबाबत झोपेचे सोंग घेऊन गप्प बसलेले असल्याने जनतेमध्ये विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे। अकोला जिल्ह्यातील कुख्यात रस्त्यांची कामे अनेक वर्षांपासून रखडलेली असल्याने या रस्त्यांवर अनेक अपघात घडत असल्याने घरी पोहोचेपर्यंत प्रवाशांचे कुटुंबीय काळजीत असतात। शासन आणखी किती मृत्यूची वाट बघत आहे हा प्रश्न नागरिक विचारत असून लवकरच परिस्थिती न सुधारल्यास मोठा जनक्षोभ उफाळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। 2 ते 3 वर्षापासून या तेल्हारा तालुक्यातील रस्ते, जीवघेणे रस्ते हे या जनतेशी झालेले आहेत। अनेक वर्ष झाले या रोडचे या गड्ड्यांमुळे अनेकांचे जीव, अनेकांचे अपघात दररोज होत आहेत आणि याकडे शासनाचे काही लक्ष नाही। आमचे लोकप्रतिनिधी त्याकडे निराशे लोकांचे जीव जात आहेत तरी दुर्लक्ष करत आहेत। पालकमंत्री साहेब, खासदार साहेब, सर्व तहसीलदार साहेब यांना सर्वांना आम्ही निवेदन देऊन हे सर्वांना कळविलं तरी याकडे कुणीही लक्ष देत नाही आहे। या तेल्हारा तालुक्यातील जनतेची हा खेळ चालू आहे। अनेक वर्षापासून जनता यावर कमरीचे त्रास आणि खूप बिमाऱ्या अशा जनतेला होत आहेत या रोडवर, तरी शासनाने याकडे दखल घेऊन लक्ष द्यावे ही मी शासनाला या ठिकाणी विनंती करतो। गेल्या 2 दिवसा अगोदर हिवरखेडच्या पुष्पा जयदेवराव ठाकरे या गरीब परिस्थितीतून तहसील येथे जाताना त्यांचा गोर्धा ते बेलखेड या दरम्यान रस्ता खराब असल्यामुळे त्यांचा जीव त्या ठिकाणी गरीब परिस्थितीत त्या महिलेचा गेलेला आहे व या 1 महिन्या अगोदर गजानन जाधव बेलखेड यांचा सुद्धा निधन या रोडच्या मुळे झालेला असे कितीक जीव हे शासन या ठिकाणी घेणार आहे। तरी शासनाने लवकरात लवकर दखल या रोडची घ्यावी, नाहीतर अन्यथा सर्व तालुक्यातील जनता आम्ही रोडवर उतरून अत्यंत तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत हे शासनाला मी या माध्यमातून सांगणार आहे आणि हा रोड बंद करण्याचे एक इशारा मी शासनाला जनतेच्या वतीने। एमसीएन न्यूज करिता दीपक रेळे, अडगाव।